नमस्कार श्रोते हो, राजगृह लायब्ररीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत ज्याने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या आराध्य दैवताकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच मुळापासून बदलून टाकला. अगदी बरोबर. आणि ते पुस्तक म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता. कसंय, आपण नेहमी इतिहासातील महापुरुषांना एका ठराविक चौकटीत पाहतो, त्यांची प्रतिमा देव्हाऱ्यात बसवतो, पण त्यामागचा जो हाडामासाचा माणूस आहे त्याची बुद्धिमत्ता आपण समजून घेतो का? हो, आणि तोच तर या चर्चेचा मुख्य उद्देश आहे. राईट. बरं श्रोते हो, एक महत्त्वाची गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करू इच्छितो. या पुस्तकात आलेले जे काही ऐतिहासिक, धार्मिक किंवा राजकीय संदर्भ आहेत ते आपण केवळ पुस्तकातील लेखकाचे विश्लेषण म्हणून त्रयस्थपणे आणि तटस्थपणे समजून घेणार आहोत. नक्कीच. आपण इथे कोणतीही राजकीय बाजू घेत नाही आहोत, केवळ मूळ स्रोतात काय मांडले आहे त्याचं विश्लेषण करत आहोत. हो, आणि ही तटस्थता खूप महत्वाची आहे बरं का, कारण इतिहास हा भूतकाळातील बंदिस्त कप्पा नसून वर्तमानाला दिशा देणारा एक स्रोत असतो. पण तो जर आपण चुकीच्या पद्धतीने वाचला तर आपण त्यातून काहीच शिकू शकत नाही. अगदी 100% खरंय. आणि म्हणूनच मला एका मोठ्या प्रश्नाने सुरुवात करावीशी वाटते. आपण महाराजांना खऱ्या अर्थाने का समजू शकलो नाही? म्हणजे बघा, जेव्हा आपण आजच्या काळातील एखाद्या अत्यंत यशस्वी माणसाला, समजा एखाद्या उद्योजकाला नुसतंच जिनियस किंवा देवाची देणगी म्हणतो, तेव्हा आपण नकळत त्यांच्या हजारो तासांच्या कष्टाचा अपमान करत असतो का? हो ना. महाराजांच्या बाबतीतही आपण तेच केलंय का? हा अत्यंत अचूक आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. तुम्ही जो जीनियस हा शब्द वापरलात ना, तो इथे अगदी तंतोतंत लागू पडतो. पानसरे यांनी पुस्तकात एक अतिशय भेदक निरीक्षण नोंदवले. काय म्हणतात ते? ते म्हणतात, महाराजांची भक्ती करणारी माणसं खूप आहेत, पण महाराजांना समजून घेणारी माणसं मात्र कमी आहेत. बापरे, खूपच सखोल वाक्य आहे. हो ना. आपण महाराजांचं इतकं दैवीकरण केलंय की आपण त्यांना माणूस म्हणून विसरलोच आहोत. विचार करा, जर ते खरोखर देवाचे अवतार असते तर त्यांनी मिळवलेला प्रत्येक विजय हा केवळ एक चमत्कार ठरला असता. अगदी बरोबर. देवाला विजय मिळवण्यासाठी रणनीतीची किंवा गुप्तहेरांची गरज थोडीच असते. देव फक्त तथास्तु म्हणतो आणि गोष्टी घडतात. राईट. आणि देवाला प्रसंग ओळखून आग्र्याहून सुटण्याची किंवा पुरंदरचा तह करून 2 पावलं मागे घेण्याची गरज नसते. हे कधी माझ्या लक्षातच आलं नव्हतं. कसंय, महाराज माणूस होते आणि म्हणूनच त्यांचे विजय हे त्यांच्या अफाट कष्टाचे, घामाचे आणि अत्यंत सूक्ष्म नियोजनाचे फळ होते. त्यांची लढाई ही ऐहिक म्हणजे भौतिक कारणासाठी होती. स्वर्गात राज्य स्थापन करायचं नव्हतं त्यांना. म्हणजे या मातीतल्या सामान्य माणसांसाठी एक सुरक्षित राज्य निर्माण करायचं होतं. अगदी तेच. आणि जेव्हा आपण हे समजून घेतो ना, तेव्हा त्यांच्या संघर्षाची खरी उंची आपल्याला जाणवते. दैवीकरण करून आपण एका अर्थाने त्यांच्या मुत्सद्देगिरीला कमी लेखत असतो. हे ऐकताना खरंच अंगावर काटा येतो. कारण जेव्हा आपण त्यांना माणूस म्हणून पाहतो तेव्हा त्यांचा प्रत्येक निर्णय हा एक उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्याचा भाग वाटू लागतो. नक्कीच. पण इथे मला थोडं डेव्हिल्स ॲडव्होकेट बनावं असं वाटतं. पानसरे यांच्या पुस्तकात असा दावा आहे की महाराजांची लढाई ही धर्माची लढाई नव्हती. पण सर्वसामान्य लोकांमध्ये तर असा समज आहे ना की महाराज म्हणजे हिंदूंचे रक्षक आणि त्यांचे शत्रू म्हणजे मुसलमान. जर तसं नसेल तर मग हिंदवी स्वराज्य ही संकल्पना काय होती? हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा? हा खूपच कळीचा प्रश्न आहे. आणि पानसरे ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे ह्या समजाला अतिशय तार्किक पद्धतीने छेद देतात. अच्छा. हो. हिंदवी ह्या शब्दाचा त्या काळातील अर्थ ह्या भूमीतील लोकांचे राज्य असा होता, केवळ एका विशिष्ट धर्माचे राज्य असा नव्हे. आता तुम्हीच पहा, महाराजांचे शत्रू कोण होते? अफजल खान, औरंगजेब हे तर मुसलमानच होते ना. आदिलशाही आणि मुघल हे दोन्ही मुस्लिम सत्ताधीश होते, पण तेही सत्तेसाठी एकमेकांशी लढतच होते. म्हणजे लढाई सत्तेची आणि वर्चस्वाची होती, धर्माची नाही. अच्छा, म्हणजे शत्रू केवळ धर्माच्या आधारावर ठरत नव्हते. पण मग त्यांच्या स्वतःच्या प्रशासनात आणि सैन्यात कुणाला स्थान होतं? तिथेही काही मुसलमान अधिकारी होते का? तिथेच तर खरी गोम आहे. त्यांच्या सैन्यात सरनोबत नूर खान बेग होते. आग्र्याहून सुटताना महाराजांच्या सोबत अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारा मदारी मेहतर होता. आणि याहूनही मोठा पुरावा म्हणजे महाराजांच्या आरमाराचा प्रमुख आणि तोफखान्याचा प्रमुख हे इब्राहिम खान आणि दौलत खान यांसारखे मुसलमान अधिकारी होते. थांबा, मला इथे 1 मिनिट थांबवायचे तुम्हाला. आरमार आणि तोफखाना, हो, म्हणजे त्या काळातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान. जर ही खरोखरच धर्माविरुद्धची लढाई असती
तर महाराजांनी आपल्या सैन्यातील सर्वात मोक्याचे विभाग शत्रूच्या धर्मातील माणसांकडे का सोपवले असते? अगदी अचूक पकडलत तुम्ही. कोणताही शहाणा राजा असा धोका पत्करणार नाही. महाराजांनी ही जबाबदारी त्यांच्याकडे दिली, कारण महाराजांची व्यवस्था ही खऱ्या अर्थाने गुणवत्तेवर आधारित व्यवस्था म्हणजे मेरिटॉक्रेसी होती. म्हणजे केवळ टॅलेंट महत्वाचं होतं. अगदी. कुणाची जात किंवा धर्म काय आहे यापेक्षा त्याच्यात कौशल्य काय आहे आणि त्याची स्वराज्याशी निष्ठा किती आहे हे त्यांच्यासाठी सर्वोच्च होतं. जो प्रजेवर अन्याय करेल तो शत्रू, मग तो कोणत्याही धर्माचा असो. बरोबर. जातीपातीला बाजूला ठेवून गुणवत्तेला प्राधान्य देण्याचं हे मॉडेल पानसरे अतिशय स्पष्टपणे मांडतात. हे खरंच डोळे उघडणार आहे. पण जर त्यांनी इतके बारकाईने माणसे निवडली तर त्यांना टिकवण्यासाठी अर्थव्यवस्थेची गरज होतीच. आपण नेहमी ऐकतो की ते शेतकऱ्यांचे कैवारी होते. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका हा आदेश तर खूप प्रसिद्ध आहे. पण हे फक्त बोलण्यापुरतं मर्यादित होतं का? कारण त्या काळात शेती हा संपत्तीचा स्रोत होता. हे प्रत्यक्षात कसं राबवलं गेलं? इथेच महाराजांचे एक उत्तम अर्थतज्ञ असणे सिद्ध होते. नुसते आदर्श विचार मांडून राज्य चालत नाही. त्यासाठी सिस्टेम उभी करावी लागते. अगदी बरोबर. त्या काळात वतनदारी पद्धत रूढ होती. वतनदार म्हणजे एक प्रकारचे मध्यस्थ जे रयतेकडून कर गोळा करत आणि त्यातला काही वाटा राजाला देत. आणि रयतेवर अन्याय करत असतील? प्रचंड अन्याय आणि जुलूम करायचे ते. महाराजांनी हे ओळखले होते की जोपर्यंत हे मध्यस्थ प्रजेचे आर्थिक शोषण करत राहतील तोपर्यंत सामान्य माणूस स्वराज्याशी मनाने जोडला जाणार नाही. पण हे प्रत्यक्षात कसं शक्य आहे? शेकडो वर्ष चालत आलेली वतनदारी तुम्ही एका रात्रीत कशी मोडून काढू शकता? वतनदारांनी बंड नाही का पुकारले? बरोबर. आणि म्हणूनच त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे पावलं उचलली. त्यांनी जमिनीची मोजणी करण्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत सुरू केली. जमिनीच्या प्रतीनुसार शेतसारा निश्चित केला. म्हणजे दुष्काळ पडला तर सारा माफ? हो. पण यातील सर्वात क्रांतिकारी पाऊल कोणतं असेल तर त्यांनी सैनिकांना रोख रकमेत पगार देण्याची पद्धत सुरू केली. रोख पगार त्या काळात? बापरे. होय. त्याआधी सैनिकांना पगाराऐवजी जमिनीचे तुकडे किंवा गावे जहागीर म्हणून दिली जायची. त्यामुळे ते सैनिक त्या गावातील लोकांवर अवलंबून राहायचे आणि त्यांची लूट करायचे. अच्छा, म्हणजे रोख पगार सुरू केल्यामुळे सैनिकांना प्रजेवर अवलंबून राहण्याची गरजच उरली नाही. अगदी. जेव्हा राजकोषातून थेट पगार मिळू लागला तेव्हा सैन्यावरील राजाचे नियंत्रणही प्रस्थापित झाले आणि प्रजेची लूटही थांबली. हे अद्भुत आहे. म्हणजे भाजीच्या देठाला हात लावू नका हा केवळ एक नैतिक उपदेश नव्हता. मुळीच नाही. त्यामागे एक भक्कम प्रशासकीय यंत्रणा होती. त्यांनी मध्यस्थांना बाजूला काढलं आणि शेतकऱ्यांचा सरकारशी थेट संबंध जोडला. आजच्या काळात आपण ज्याला स्टेक होल्डर कॅपिटलिझम किंवा पीपल सेंट्रिक मॉडेल म्हणतो ते त्यांनी 350 वर्षांपूर्वी कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय राबवून दाखवलं. अगदी तंतोतंत. आणि या लोककेंद्रित धोरणाचाच एक अत्यंत संवेदनशील भाग म्हणजे त्यांचा स्त्री सन्मानाचा दृष्टिकोन. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग आपण ऐकलाच आहे. हो, खूप प्रसिद्ध आहे तो प्रसंग. पण पानसरे या प्रसंगाकडे केवळ एक भावनिक किस्सा म्हणून पाहत नाहीत. ते याला स्वराज्याचं कठोर धोरण मानतात. स्टेट पॉलिसी. इथे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आजच्या काळातही आपण बघतो की युद्धाच्या ठिकाणी मानवाधिकारांचं उल्लंघन होतं. मग त्या मध्ययुगीन काळात जिथे सैन्याला लूटमार करण्याची सवय असायची आणि स्त्रियांना पळवून नेणे हा विजयाचाच एक भाग मानला जायचा, तिथे एका राजाने अशी कडक शिस्त कशी पाळून घेतली असेल? सैन्यात असंतोष नाही निर्माण झाला? हा खूप व्यवहार्य प्रश्न आहे. कारण अशी शिस्त केवळ उपदेश करून पाळली जात नाही. त्यासाठी कायद्याचा धाक आणि राजाचं स्वतःचं चारित्र्य या दोन्ही गोष्टी लागतात. राईट. युद्ध जिंकल्यानंतर पराभूत शत्रूच्या स्त्रिया आणि संपत्ती लुटणे ही त्या काळातील सर्वसामान्य प्रथा होती. पण महाराजांनी सैन्य मोहिमेवर जाण्यापूर्वीच कडक नियम लागू केले होते. काय नियम होते ते? युद्ध मोहिमेवर असताना कोणत्याही स्त्रीला, लहान मुलांना, वृद्धांना किंवा धार्मिक स्थळांना धक्का लागता कामा नये हा सक्तीचा कायदा होता. आणि जर कोणी हा कायदा मोडला तर त्याला अत्यंत कठोर शिक्षा दिली जात असे. प्रसंगी हात-पाय तोडण्याची किंवा मृत्यूदंडाची शिक्षा होती. बापरे. आज आपण आंतरराष्ट्रीय युद्ध नियमांबद्दल बोलतो, पण 350 वर्षापूर्वी एका भारतीय राजाने ही लष्करी शिस्त केवळ कागदावर लिहिली नाही तर ती प्रत्यक्ष रणांगणावर पाळून घेतली. आणि यामुळे शत्रूच्या प्रजेलाही सुरक्षित वाटू लागलं असेल. खूप मोठी अडचण होती ती म्हणजे मर्यादित सैन्य आणि समोर बलाढ्य शत्रू. नीतिमत्तेचे पालन करून बलाढ्य शत्रूला हरवायचे कसे
इथे मला गनिमी कावा या तंत्राबद्दल विचारावेसे वाटते. आपण अनेकदा गनिमी कावा म्हणजे फक्त डोंगरदऱ्यात लपणे असा अर्थ घेतो. हो, तो एक भाभरा समज आहे. पण मला याची तुलना आजच्या डिस्रप्टिव्ह स्टार्टअपशी करावीशी वाटते. ज्याप्रमाणे आजच्या छोट्या कंपन्या आपल्या चपळाईचा आणि माहितीचा वापर करून मोठ्या प्रस्थापित कंपन्यांना हरवतात, अगदी तसाच हा प्रकार होता का? हे उदाहरण एकदम चपखल आहे. गनिमी कावा म्हणजे केवळ लपून छुपून मारामारी करणे नाही, हे पानसरे अतिशय तर्काने खोडून काढतात. त्यांच्या मते गनिमी कावा ही एक अत्यंत प्रगल्भ लष्करी आणि भौगोलिक विचारसरणी होती. म्हणजे कसं? मुघल किंवा आदिलशाही यांच्याकडे अफाट सैन्य आणि मोठा तोफखाना होता. जर त्यांच्याशी खुल्या मैदानात युद्ध केले असते तर महाराजांचा पराभव निश्चित होता. मग त्यांनी स्वतःचे नियम कसे तयार केले? तिथेच त्यांच्या बुद्धिमत्तेचा कस लागतो. त्यांनी ताकदीपेक्षा युक्ती आणि माहितीचा वापर केला. त्यांच्याकडे एक उत्तम गुप्तहेर यंत्रणा होती. ते फक्त बातम्या नाही तर डेटा गोळा करत होते. अच्छा, शत्रू कुठे आहे, सप्लाय चेन काय आहे? अगदी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलचा वापर. पानसरे म्हणतात की महाराजांनी सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांचा एका शस्त्रासारखा वापर केला. आपला शत्रू बलाढ्य असेल तर रणांगण आपण स्वतः निवडायचं. म्हणजे अफजल खानाचा प्रसंग, त्यांनी स्वतःचं रणांगण निवडलं. अगदी बरोबर. अफजल खानाला त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीच्या खोळ्यात बोलावले. तो त्यांचा स्वतःचा प्रदेश होता. तिथे खानाच्या मोठ्या सैन्याला आणि तोफांना हालचाल करणं शक्यच नव्हतं. म्हणजे खानाची सर्वात मोठी ताकदच निरुपयोगी करून टाकली. हो, ही केवळ तलवारबाजी नव्हती, तर ती माहितीचं संकलन, भूगोलाचा अभ्यास आणि अचूक वेळेचं भान यांची सांगड होती. महाराज खऱ्या अर्थाने एक महाकाय बुद्धिबळ खेळत होते. हे सगळं ऐकताना मला जाणवते की आपण इतिहास केवळ कथा म्हणून वाचतो, पण त्यामागचं लॉजिक समजून घेत नाही. नक्कीच. गुप्तहेर यंत्रणा, अर्थव्यवस्थेची पुनर्रचना, कडक HR धोरणे आणि अचूक रणनीती, हे सर्व एका उत्कृष्ट व्यवस्थापकीय गुरूसारखं आहे. यातून आजच्या पिढीला, जे लोक सतत काहीतरी नवीन शिकण्याच्या धडपडीत असतात, त्यांना काय शिकायला मिळतं? हे पुस्तक आजच्या तरुणांसाठी खऱ्या अर्थाने दिशादर्शक आहे. यातून आपण 4 महत्त्वाचे सेल्फ हेल्पचे धडे घेऊ शकतो. कोणते? पहिला धडा म्हणजे इतिहास आणि माहिती वाचताना सावध राहणे. कुणीतरी सोशल मीडियावर फॉरवर्ड केलं म्हणून त्यावर अंधविश्वास ठेवू नका. स्वतः तर्क वापरण्याची सवय लावा. राईट. दुसरा म्हणजे गुणवत्तेवर भर देणे. जातीपातीचा चष्मा बाजूला काढावा लागेल. त्याला दखल घ्यावीच लागेल. अगदी बरोबर. आणि तिसरा धडा म्हणजे सेक्युलर विचार. आणि चौथा अत्यंत कळीचा धडा म्हणजे लोकसंग्रह किंवा नेटवर्किंग. महाराज एकटे लढले नाहीत, त्यांनी हजारो मावळे जोडले. ते केवळ विशिष्ट वर्गाचे रक्षक नव्हते, तर ते खऱ्या अर्थाने बहुजन प्रतिपालक होते. 18 पगड जातींच्या आणि कष्टकरी लोकांच्या साथीने त्यांनी हे स्वराज्य निर्माण केले. तिथे मला एक विचार करायला लावणारा मुद्दा मांडावासा वाटतो. आजच्या माहितीच्या महापुरात, जिथे आपण सोशल मीडियावर फक्त वरवरच्या ओळखी बनवतो, तिथे महाराजांसारखा सखोल लोकसंग्रह कसा उभा करता येईल? हां, आजच्या काळातील सर्वात ज्वलंत प्रश्न आहे. महाराजांचा लोकसंग्रह हा केवळ स्वार्थावर आधारित नव्हता, तर तो एका सामायिक ध्येयावर आधारित होता. म्हणजे विजनवर. हो, त्यांना स्वतःसाठी नुसती सत्ता नको होती, तर रयतेसाठी स्वराज्य हवे होते. जेव्हा तुमचा हेतू प्रामाणिक असतो तेव्हा लोक आपोआप जोडले जातात. संकटाच्या वेळी पाठीशी उभे राहणारे लोक जोडणं म्हणजे खरा लोकसंग्रह. खरंच किती सखोल आणि प्रेरणादायी विचार आहे हा. आपण सुरुवातीला एका प्रतिमेमागचा खरा माणूस शोधण्याचा मुद्दा मांडला होता. जेव्हा आपण या सर्व गोष्टींचा विचार करतो तेव्हा तो चमत्कारी देव मागे पडतो आणि एक अत्यंत बुद्धिमान, दूरदृष्टी असलेला महान माणूस आपल्या समोर उभा राहतो. नक्कीच. देवळातल्या मूर्तीकडून आपण फक्त आशीर्वाद मागू शकतो, पण एका विचारवंताकडून आपण संकटात कसं टिकायचं आणि जिंकायचं ही कला शिकू शकतो. पानसरे यांच्या पुस्तकाचं हेच मोठं यश आहे. बरोबर. श्रोते हो, चर्चेच्या शेवटी तुमच्यासाठी एक विचार ठेवून जातो. ज्या दिवशी आपण महाराजांच्या नुसत्या प्रतिमेला हार घालण्यासोबतच त्यांचे कौशल्य आणि निष्ठेवर आधारित विचार आपल्या दैनंदिन व्यवहारात आणू, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकू की मला समजलं की शिवाजी कोण होता. हा विचार नक्की करा. आणि शेवटी एक विनंती, हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये पिन केली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे अप्रतिम पुस्तक आजच घरबसल्या मागवू शकता.
असेच क्रांतिकारी विचार प्रबोधन ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना नक्की शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.